आणि इकडे आपण आणखी काही मंडळींशी बोलणार आहोत, पण तत्पूर्वी हास्य जत्रेची टीम देखील आपल्या या यात्रेमध्ये सहभागी झालेली आणि त्या मंडळींचा उत्साह कसा होता, त्यांच्या काय भावना आहेत आजच्या दिवशी आपण बघूया. डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये आकर्षणाचं केंद्रस्थान असतं ते म्हणजे हे सगळे सेलिब्रिटीज जे आपण रोज त्यांना टेलिव्हिजनवरती पाहत असतो, मात्र आज ते प्रत्यक्षात आपल्याला भेटण्यासाठी डोंबिवलीमध्ये आलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती हा उत्साह दिसतोय. छान एन्जॉय करताय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय, एकदम मस्त. पहिल्यांदाच आलाय डोंबिवलीत? डोंबिवलीत आलोय, पण ह्या यात्रेला पहिल्यांदा आलोय, शोभायात्रेला पहिल्यांदा आलोय आणि एवढं उत्साहाचं वातावरण आहे, खूप मज्जा येते. आता कुठे सुरुवात झाली आहे, अजून आम्हाला खूप चालायचंय, मज्जा येणार आहे. पहिल्यांदाच सहभागी झालीये की? हो, मी पहिल्यांदा सहभागी झाले, तेही मुंबईच्या शोभायात्रेमध्ये. आणि मला खूप छान वाटतंय, कारण का मी मूळची कोकणची आहे. आतापर्यंत मी माझा घरचा गुढीपाडवा सोडून कधीच आले नव्हते आणि हा पहिला गुढीपाडवा आहे. सो मला खूप छान वाटतंय सगळ्यांची एक्साइटमेंट बघून. मी पण खूप एक्साइटेड झाली आहे. नक्कीच. खरं म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक्साइटमेंट दिसते. पण घुमा आपल्या बाजूने अशी लांब लांब का पळतीयेस घुमा? काय झालंय तुला? काही नाही, मी खूप छान वाटतंय. दुसरं वर्ष आहे माझं डोंबिवलीतलं. कारण मागच्या वर्षी आम्ही इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा तू म्हणाली होतीस पहिला वर्ष, आणि तेव्हा तिने सांगितलंही होतं की ती पुन्हा येणार आहे. हो, आणि मी आले आणि सोनी मराठी वाहिनी थ्रू आम्ही महाराष्ट्राच्या हास्य जत्रे थ्रू इथे आलेले आहे आणि खूप छान वाटतंय. म्हणजे डोंबिवलीमध्ये मराठमोळं वातावरण आहेच. आपल्याला नेहमीच त्याची प्रचिती येते जेव्हा सणवार येतात आणि आता शोभायात्रा सुद्धा आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. आणि बघा, बाईक रॅली सुद्धा आहे. तर हे असं या सगळ्या गोष्टी बघून खरंच खूप उत्साह वाढतो आणि खूप प्राऊड फील होतो, अभिमान वाटतो मराठी असल्याचा. खूप सेलिब्रिटीज इथे आलेले आहेत. काय सांगशील? म्हणजे रोज आम्हाला हसवत असतेच, पण आज तुला बघून खरंच अनेक प्रेक्षकांचं, अनेक तुझ्या चाहत्या वर्गांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटले, कारण प्रत्यक्षात ते तुला पाहतायत. हो, मी खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली, कारण याच्या आधी गुढीपाडवा या आधीचे वर्ष आपण जो घरात पारंपरिक पद्धतीने करतो तसा होता. तर मी पहिलंच वर्ष आहे की मी असं घराबाहेर पडले शोभायात्रेसाठी आणि खूप एक्साइटिंग आहे. म्हणजे सगळेजण इतक्या पहाटे रेडी होऊन आणि या बायका ज्या अशा बुलेटवर वगैरे आहेत, तर ते मला खूपच एक्साइटिंग वाटतं. हे मी कधीच केलेलं नाहीये. तू काहीतरी वेगळं ड्रेसिंग केलंयस आणि एकदम तू नेहमीच वेगळा असतोस आणि आजही असंच वेगळं ड्रेसिंग केलंयस, म्हणजे छान छान दिसतोय. कसं वाटतं? खूप मजा येते. मी घरीच चाललोय माझ्या सगळ्यांसोबत. येस, मी मूळचा डोंबिवलीचाच आहे आणि मी इतक्यांदा बोललोय की ते सगळे वैतागलेले असणार आहेत, कारण मी सगळ्यांना डोंबिवली दर्शन घडवतोय. इथे आम्ही हे करायचं, तिथे आम्ही ते करायचं, आमचं चालू आहे. खूप बरं वाटतंय. सगळीजण इथे आले डोंबिवलीत आणि डोंबिवलीची शोभायात्रा स्पेशल असतेच, तर एन्जॉय करा. धमाल करायची आहे आणि मी परत एकदा तुम्हाला भेटणार आहे, तेव्हा पण आपण मज्जा करूया, गप्पा मारूया. आता मात्र आपण दुसरीकडे जाऊयात आणि या मंडळींना थोडंसं त्यांचा एन्जॉय जो आहे करू दे. चाहत्यांसोबत